हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण ऑनलाईन शिकणार आहोत. तर ऑनलाईनमध्ये आपण पहिला चॅप्टर घेतो आहे शब्दांच्या जाती. मराठीमधला शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती टोटल किती असतात? 8. त्यातल्या काही जाती विकारी असतात तर काही जाती अविकारी असतात. त्यातली पहिली जाती, आता विकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये की बदल होतो, ज्याच्या मूळ रूपात बदल होतो, काळानुसार बदल होतो, लिंग बदललं तर बदल होतो, त्याला म्हणायचं विकारी. आता त्या शब्दांच्या जातीमधली पहिली जाते नाम. नाम कशी जाते? विकारी, कारण त्याच्यामध्ये बदल होतो, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, म्हणून नामाला म्हणायचं विकारी. आता नाम म्हणजे काय? तर कोणत्या पण वस्तूला तिच्या गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे झालं नाम. जसं की हे नावाचे काही उदाहरणं दिलेले, माणूस, मुलगी, बर्फी, हे झाले कोणत्या पण वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेलं नाव झालं, त्याला म्हणायचं नाम. आता त्याचा गुणधर्म जो असतो त्याला आपण नाम म्हणायचं. जसं माणसामध्ये असतं मनुष्यत्व, आपल्याला दिसत नाही, पण एखादा माणूस जर का चांगला वागत असेल तर त्याला मनुष्यत्व म्हणतात ना, त्या माणसामध्ये माणुसकी आहे असं म्हणतात. ते सगळं काय झालं? नाव. मुलगी, मुलगी कशी आहे? सुंदर, तिचं सौंदर्य, हे झालं नाम. बर्फीमधला जो गोडवा आहे त्याला ते झालं नाम. जो आपल्याला जाणवतो तो त्याचा गुण आहे, म्हणून त्याला म्हणायचं नाम. त्याच्यानंतर नामाचे 3 प्रकार पडतात. एक आहे सामान्य नाम, दुसरे विशेष नाम, तिसरे भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं पण म्हणतात. आता सामान्य नाम, सामान्यपणे कोणत्या पण वस्तूला दिलेलं नाव, म्हणजे एका ग्रुपला किंवा एक कोणती पण, आपल्याला गाय दिसली आपण तिला गाय म्हणू, पर्वत दिसला त्याला पर्वत म्हणू, घोडा दिसला त्याला घोडा म्हणू, नदी दिसली तिला नदी म्हणू, कुत्रा दिसला त्याला कुत्रा म्हणू, वहीला वहीच म्हणू, पेनला पेनच म्हणू, पुस्तकला पुस्तकच म्हणू, याला म्हणायचं सामान्य नाम. सामान्य नामाचं नेहमी अनेक वचन होऊ शकतं. जसं एक गाय अनेक गायी, एक पर्वत अनेक पर्वत, एक घोडा अनेक घोडे, एक नदी अनेक नद्या, हे झालं सामान्य नाम. तसंच एक दुसरा प्रकार आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे विशिष्ट वस्तूला दिलेलं नाव. जसं की सामान्य नाम गाय होतं, पण कपिला गाय विशेष झाली ना, कोणत्या तरी स्पेसिफिक गोष्टीला दिलेलं नाव आहे. सामान्य नामामध्ये पर्वत होता, हिमालय पर्वत विशेष झाला. घोडा, चेतक घोडा, महाराणा प्रतापांच्या घोड्याचं नाव चेतक होतं, ते विशेष झालं. नदी, गंगा नदी, भारतातली सर्वात मोठी नदी, तर हे विशेष नाव झालं. विशेष नावाचं अनेक वचन होत नाही. तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं पण म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीचा गुण समजतो, त्याला म्हणायचं भाववाचक नाम. जसं की चांगुलपणा, कोणामध्ये तरी चांगुलपणा असतो, शौर्य, आनंद, दिव्यता, हे सगळे काय झाले? भाववाचक नाम. भाववाचक नामाला प्रत्यय लागतो. जसं की बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, हे सगळे लागणारे प्रत्यय, प्रत्यय नंतर लागतो. सौंदर्य, हे सुंदर, सुंदरला य प्रत्यय लागला, हे झालं सौंदर्य. त्याच्यासारखे अजून शब्द माधुर्य, शौर्य, धैर्य, गांभीर्य, असे हे वेगळे वेगळे लागणारे प्रत्यय, त्याच्यापासून बनणारा शब्द आणि त्याच्यासारखे वेगळे वेगळे उदाहरणं हे पुस्तकामध्ये दिलेले आहेत, हे तुम्ही वाचून घ्यायचे. तसंच भाववाचक नामामध्ये अजून एक प्रकार येतो धातू साधित नामे. धातू म्हणजे जसं की चाल, खेळ, पळ, हे सगळे धातू झाले. मग त्याला चालणे, चालण्याची जी क्रिया आहे ते चालण्याच्या क्रियेला दिलेलं नाव झालं, म्हणून हे झाले धातू साधित नामे. खेळणे, पळणे, हे सगळे धातू साधित नामे झाले. भाववाचक नामांचा, धातू साधित नामांचं अनेक वचन होत नाही. हे सगळं झाली आहे नामाबद्दलचा धडा. तुम्हाला हा धडा आज सोडवायचा आहे.